हॅलो 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 वेलकम एव्हरीवन. कसा गेला तुमचा ऑडिटचा पेपर? आय होप तुमचा ऑडिटचा पेपर चांगला गेला असेल, कारण टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, दुनिया काहीही बोलो, आजचा पेपर हा प्रचंड सोप्या कॅटेगरीचा पेपर होता. बघा सर, तुम्ही म्हणाल सर असं कसं म्हणताय तुम्ही, सोपा होता, आम्हाला तर आवड गेला होता. बाळांनो, जर तुम्ही छोटे छोटे टॉपिक इग्नोर केले असतील तर आजचा पेपर तुमच्यासाठी प्रचंड अवघड पेपर होता. नाहीतर ओव्हरऑल पेपर रिव्ह्यू माझ्याकडून ह्या पेपरला 5 स्टार रेटिंग आलेलं आहे. कारण असा पेपर सीए इंटरमिजिएटच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही आला नाही, इतका थर्ड क्लास आणि फालतू दर्जाचा पेपर होता. सर तुम्ही असं का म्हणताय, आमचा कॉन्फिडन्स जाईल? नाही बाळांनो, कधी कधी रियालिटी चेक सुद्धा गरजेचा असतो. सो आज आपण काय करणार आहोत, आज आपण पूर्ण पेपर डिस्कस करणार आहोत की कोणत्या पेपरचा आन्सर, कोणत्या क्वेश्चनचा आन्सर काय असणं अपेक्षित होतं आणि आपण काय लिहिलेलं आहे हा आपापला प्रश्न आहे. जर कमजोर दिल वाले ये वीडियो अभी ना देखे, एग्जाम झाल्यानंतरच ये वीडियो देखे. ओके, चला विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम लेट्स गो. सो बघा, आजच्या पेपरला मी देईन कॅटेगरी इझी आणि कमजोर दिलवाल्यांसाठी एव्हरेज कॅटेगरी. ओके, इझी कॅटेगरीचा पेपर होता, कारण एमसीक्यू साठी तुम्हाला यावेळी केस स्टडी वाचायची काहीही गरज नव्हती. 15च्या 15 एमसीक्यूज विदाउट केस स्टडी दणादण सोडवता येणार. ते 30च्या 30 मार्क खिशात जातील इतके फालतू दर्जाचे एमसीक्यू, आणि त्याहूनही फालतू दर्जाचा 70 मार्काचा पेपर होता. फालतू म्हणजे काय, सोपा पेपर होता बाळांनो. मी काही तुमच्या प्रिपरेशनचा किंवा तुमची चेष्टा करायचा माझा मानस नाही. इन्स्टिट्यूटने काढलेला खरंच हा सगळ्यात सोपा पेपर होता. ओके, जर तुम्ही आपले चार्ट्स रेफर केले असतील आणि आपले फास्टॅग लेक्चर जर तुम्ही रेफर केले असतील पेपरच्या आधी, तर दिस पेपर वॉज जस्ट अ पीस ऑफ केक. ओके, आपण जे अनालिसिस टाकलेलं फेज 1 आणि फेज 2 वरती 85 to 90 मार्क्सचा पेपर आलेला होता. सो थँक्यू फॉर दॅट. चला आता पुढे जाऊयात आपण. ओके, चला डायरेक्ट वळूयात आपण एमसीक्यू कडे. एमसीक्यू ला केस स्टडी वाचायची काहीही गरज नव्हती. बघा, द मेथड सजेस्टेड बाय सेकंड टीम विच अ कम्प्लीट, बघा काय आहे, कम्प्लीट अँड एक्झॉस्टिव्ह डिस्क्रिप्शन ऑफ इंटरनल कंट्रोल इन ऑपरेशन, दॅट इज नॅरेटिव्ह रेकॉर्ड. बघा, 4 होते नॅरेटिव्ह रेकॉर्ड, फ्लो चार्ट, क्वेश्चनर आणि चेकलिस्ट. त्यापैकी नॅरेटिव्ह रेकॉर्ड हे त्याचं आन्सर होतं. दुसरा एमसीक्यू काय, सजेस्टेड अ मेथड इन विच कॉम्प्रिहेन्सिव्ह सिरीज ऑफ क्वेश्चन्स used to collect information and the client is requested to fill. क्लायंट काय फिल करतो, इंटरनल कंट्रोल क्वेश्चनेअर, आणि आपण काय फिल करतो, चेकलिस्ट, जो की आहे क्वेश्चन. बघा, इनिशियल स्टेज ऑफ कंडक्टिंग ऑडिट डिसाइड टू इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल. इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. इंटरनल कंट्रोलचं इव्हॅल्युएशन कशात असतं, ऑडिट प्रोग्राम मध्ये असतं. ऑडिट रिपोर्ट मध्ये डायरेक्ट ओपिनियन असतं. ऑडिट एव्हिडन्स इज अ रिझल्ट ऑफ तुमचं इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल. ऑडिट डॉक्युमेंटेशन मध्ये आपण ह्या सगळ्याचं फक्त कलेक्शन करत असतो. ओके, पुढे मेथड सजेस्टेड बाय फर्स्ट टीम मेंबर अ सिरीज ऑफ इन्स्ट्रक्शन ऑर क्वेश्चन्स विच अ मेंबर ऑफ ऑडिटिंग स्टाफ मस्ट फॉलो. म्हणजे ऑडिटिंग स्टाफनी भरायचं. काय असतं ऑडिटिंग स्टाफनी भरायची, चेकलिस्ट असते. चेकलिस्ट हा ऑडिटिंगचा स्टाफ भरतो. बघा, 67 मार्क घेऊन पुढे निघालेलो आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनअप्रोप्रिएट. Once the strategy is established, audit plan can be developed. बरोबर आहे. Establishment of strategy as well as detailed plan not necessarily discrete or sequential process. अगदी बरोबर आहे. स्ट्रॅटेजीनी प्लॅन बदलतो, प्लॅननी स्ट्रॅटेजी बदलतो. These are interrelated processes. बघा, ऑडिट स्ट्रॅटेजी अँड प्लॅन आर नॉट इंटररिलेटेड, हा आपला ऑप्शन आहे, इनकरेक्ट ऑप्शन. ओके, पुढे जाऊया. बघा, एबीसी लिमिटेड ऑडिट करताय. ऑडिटर इव्हॅल्युएटिंग द रिलायबिलिटी ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑडिट एव्हिडन्स. द एक्सटर्नल एव्हिडन्स इज जनरली कन्सिडर्ड टू बी मोर रिलायबल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन इंटरनल एव्हिडन्स. इंटरनल म्हणजे काय, आपण जनरेट करतो. एक्सटर्नल म्हणजे आपल्याला बाहेरून मिळतो. बघा, इन्स्पेक्शन रिपोर्ट, आपण याचे इन्स्पेक्शन करतो, गुड्सचा इंटरनल रिपोर्ट आहे. गुड्स रिसिव्ह नोट, आपण गुड्स रिसिव्ह झाल्याची नोट देतो, इंटरनल एव्हिडन्स आहे. बीआरएस, बँक रिकन्सिलेशन, आपण करतो, इट इज इंटरनल एव्हिडन्स. सो बाहेरून काय येतं मला, परचेस इनव्हॉइस. बघा, तुकरट दर्जाचा एमसीक्यू. बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट विथ रिगार्ड टू रिटर्न रिप्रेझेंटेशन. रिटर्न रिप्रेझेंटेशन मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज नॉट सफिशियंट अँड अप्रोप्रिएट ऑडिट एव्हिडन्स. ऑप्शन नंबर सी हा इनकरेक्ट आहे. सी काय म्हणतोय, तो नेसेसरी ऑडिट एव्हिडन्स सुद्धा आहे, सफिशियंट पण आहे आणि अप्रोप्रिएट पण आहे असं नाहीये. तो नेसेसरी आहे, बट दॅट इज नॉट सफिशियंट अँड अप्रोप्रिएट. ऑप्शन नंबर सी. पुढे गेलो मी.
पुढची केस स्टडी वाचायची मला काहीही गरज नव्हती. बघा, विच टाइप ऑफ एक्सपेंडिचर कव्हर द स्क्रुटिनी ऑफ एक्सपेंडिचर, आणि त्यामध्ये आपण अवॉइडेबल एक्सपेंडिचर काढतो. अवॉइडेबल एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट ऑडिट. बघा आपला चॅप्टर नंबर 9 व्हेरियस टाइप्स ऑफ एंटिटीज मध्ये गव्हर्नमेंट ऑडिट होतं, CNAG. त्यामध्ये होतं प्रोप्रायटी ऑडिट. प्रोप्रायटी ऑडिट म्हणजे काय, ऍज इफ मी प्रोप्रायटर आहे असं बघायचं आणि मला कुठं कुठं खर्च कमी करता येतील ते बघायचं होतं. दॅट इज प्रोप्रायटी ऑडिट. पुढे जाऊया. डॅश इज conducted to ensure that various programs where the large financial expenditure have been incurred are run economically and yielding result expected. बघा, इकॉनॉमी इफिशियन्सी आणि इकॉनॉमी इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस, दॅट इज अ परफॉर्मन्स ऑडिट. परफॉर्मन्स ऑडिट मी मार्क करून पुढे गेलो, मला पूर्ण मार्क मिळाले. बघा, वाईल कंडक्टिंग ऑडिट अगेन्स्ट प्रोव्हिजन ऑफ फंड्स. ऑडिट अगेन्स्ट प्रोव्हिजन ऑफ फंड्स मध्ये मी काय करतो, ग्रांट मला ज्या पर्पज साठी आली त्या पर्पज साठीच वापर झाला का एवढं बघतो. ऑडिटिंग ऑफ प्रोव्हिजन ऑफ फंड्स मध्ये ऑप्शन नंबर बी. बघा, बाकी ऑप्शन मला वाचायची गरजच नव्हती. जर मी केला असेल व्यवस्थित तर आपल्याला जमणार होतं. बघा, केस सिनेरिओ 3 सुद्धा नेहमीप्रमाणे काहीही वाचायची आपल्याला गरज नाहीये. बघा, विच स्टेटमेंट आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह आर द अमाउंट अप्रोप्रिएट आउट ऑफ प्रॉफिट्स फॉर कमिटमेंट. बरोबर आहे. सिक्युरिटी प्रीमियम इज अ कॅपिटल रिझर्व्ह, हे सुद्धा बरोबर आहे. डेबिट बॅलन्स इन द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट shall be shown as negative figure under the head surplus and all reserves can be used to augment the working capital of company. बघा, चौथं इनकरेक्ट आहे. सगळे रिझर्व्ह आपण वर्किंग कॅपिटल मध्ये लावू शकत नाही आणि पहिलंही इनकरेक्ट आहे. रिझर्व्ह आर द अमाउंट अप्रोप्रिएट आउट ऑफ प्रॉफिट्स, काहीही संबंध नाही. रिझर्व्ह दोन प्रकारचे असतात, कॅपिटल रिझर्व्ह आणि रेव्हेन्यू रिझर्व्ह. फक्त रेव्हेन्यू रिझर्व्ह हे प्रॉफिट मधनं आपण अप्रोप्रिएट करतो, कॅपिटल रिझर्व्ह प्रॉफिट मधनं आपण अप्रोप्रिएट करत नाही. सो ऑप्शन 2 आणि 3 हे अप्रोप्रिएट आहेत. बघा, विच ऑफ द स्टेटमेंट आर करेक्ट, 2 and 3 म्हणजे ऑप्शन नंबर बी. ओके, चला. त्यानंतर मिस्टर ई होता बिचारा, आर्टिकल होता, त्याने काय केलं, AS 26 नुसार इंटेंजिबल ऍसेट कोणते कोणते आहेत त्याला ओळखायला लावलेले. बघा, इंटरनली जनरेटेड गुडविल हे आपण रिकॉग्नाइज करत नाही, आणि कॉम्पॅक्ट डिस्क इन केस ऑफ सॉफ्टवेअर. बघा, सॉफ्टवेअर हे इंटेंजिबल ऍसेट आहे, पण सॉफ्टवेअर ज्या हार्ड डिस्क वरती इन्स्टॉल होतं दॅट इज अ टेंजिबल ऍसेट. त्यामुळे 1 आणि 2 दॅट शुड नॉट बी रिकॉग्नाइज्ड ॲज इंटेंजिबल ऍसेट. 1 आणि 2 कुठे आहे, ऑप्शन नंबर ए बरोबर आलेला आहे. आता मी पुढे जात आहे 13व्या प्रश्नावरती. बघा, काय होत होतं, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये कोणतं इनकरेक्ट आहे. बघा, डेप्रिसिएशन हे कायम रेडी टू यूज, जेव्हा तुम्ही अकाउंटिंग मध्ये येता, अकाउंट्स मध्ये ते रेडी टू यूज पासून आपण डेप्रिसिएशन अमोर्टायझेशन चालू करतो. फक्त इन्कम टॅक्स मध्ये पुट टू यूज बघता. त्यामुळे ऑप्शन नंबर सी. सी काय आहे, शुड बी चार्ज ऑन एसेट्स फ्रॉम डेट ऑफ ऍक्च्युअल युसेज, दॅट इज इनकरेक्ट. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर सी आहे. पुढं आर्टिकल होता बिचारा, काय झालं, इन्व्हेंटरी 38 लाख होती, त्यातले आफ्टर एक्सक्लुडिंग 2 lakhs ऑफ इन्व्हेंटरी दॅट वॉज हेल्ड बाय PQ लिमिटेड. काय झालेलं होतं, 40 लाखाची इन्व्हेंटरी होती, त्यातली 2 लाख आहे ती थर्ड पार्टीची, फक्त आपण ऍज अ कन्साइनी म्हणून धरून ठेवली आहे, आणि 38 आपली आहे. ओके, आता आपण इथं कोणते कोणते हॅज बीन रेकॉग्नाइज इन बॅलन्स शीट, यामध्ये आपण कोणते कोणते असर्शन चेक करणार आहोत. बघा, 2 असर्शन. सगळ्यात पहिल्यांदा कम्प्लिटनेस आणि राईट्स अँड ऑब्लिगेशन्स 2 आणि 3 ऑप्शन नंबर बी. का तर जे इन्व्हेंटरी रेकॉर्ड आहे वेदर इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड हे बघणार आहे. ऑकरन्स हा रेव्हेन्यू साठी असतो आणि मेजरमेंट सुद्धा इस्टिमेट साठी असतं, प्रोव्हिजन साठी असतं. ऍसेट साठी फक्त 2च ऍसेशन असतात, कम्प्लिटनेस आणि राईट्स अँड ऑब्लिगेशन्स, आणि इन्व्हेंटरी इज माय ऍसेट. संपला विषय. पुढं 15वा प्रश्न, अतिशय भंगार दर्जाचा प्रश्न. काय होत होतं की स्वेट इक्विटी शेअर्स साठी कोणत्या कोणत्या गोष्टी करेक्ट आहेत. बघा, एम्प्लॉईला इश्यू होतो, बरोबर आहे. डिरेक्टरला पण इश्यू करू शकतो, कारण डिरेक्टर एम्प्लॉई असतो बऱ्याचदा, बरोबर. इट कॅन बी इश्यूड ऍट डिस्काउंट. स्वेट इक्विटी कायम डिस्काउंट मध्ये मार्केट प्राइस पेक्षा कमीनी आपण रेकॉर्ड करतो. 5th टॉपिकचा क्वेश्चन आहे हा. आणि शुड बी क्लास ऑफ शेअर्स ऑलरेडी इश्यूड बाय PQ लिमिटेड. स्वेट इक्विटी जे तुमच्याकडे एक्झिस्टिंग शेअर्स असतात त्याच क्लासचे शेअर तुम्ही इश्यू करू शकता. 4ही ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन नंबर डी. हे क्वेश्चन जर मी मार्क केले असतील तर मी 30च्या 30 मार्क घेऊन जाणार आहे. ह्यासारखे सोपे एमसीक्यूज मी माझ्या इंटरच्या अटेम्प्टला सुद्धा बघितलेले नाहीत. ओके, चला पुढं जाऊयात. आता युअर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स वरती. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सुद्धा तुम्हाला काहीही वरच्या गोष्टी वाचायची गरज नव्हती, थेट तुम्हाला आन्सर लिहायचं होतं. ते थेट तुम्हाला आन्सर लिहायचं होतं. लास्टच्या 2 ओळी बघून डिरेक्ट क्वेश्चन्स होते. बघा,
बघा आता ह्यात काय होतं, पहिला क्वेश्चन काय आहे बघा, असर्शन व्हेरीफाय करताना CAY न काय बघितलं, दॅट अवेलेबिलिटी ऑफ क्लायंट लेजर इनवॉइसेस, डेबिट इनवॉइसेस, notes as audit evidence. CAY accepts the document as audit evidence considering them to be available. Is the decision correct based on meaning of the term available? विषय काय झाला होता, विषय काय झालेला, मी असर्शन चेक करत होतो डेटर्सचे. डेटर्सचे असर्शन चेक करताना मॅनेजमेंट मला काय म्हणाली, मॅनेजमेंट मला म्हणाली की आम्ही जे बॅलन्सेस लेजर बॅलन्सेस काढले दॅट आर आफ्टर द अवेलेबिलिटी, म्हणजे आम्ही लोकांना इन्व्हॉइसेस मागितले पण ज्यांचे ज्यांचे इन्व्हॉइसेस अवेलेबल होते त्या अवेलेबल इन्व्हॉइसेसच्या बेसिसवरती आम्ही लेजर बॅलन्सेस कॅल्क्युलेट केलेले आहेत. म्हणजे डेबिट क्रेडिट करताना बिल जी आहेत समोरच्याने दिली तरच ती बिल मी त्या बुक्स मध्ये रेकॉर्ड केली. वेदर इट इज करेक्ट, नो, ऍब्सोल्युटली नॉट. मला लिहायचं होतं, एक्सप्लेन हाऊ अन ऑडिटर शुड सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट एव्हिडन्स व्हेन टेस्टिंग द अॅक्युरसी ऑफ असर्शन टू फॉर्म अन ओपिनियन. बघा असर्शन फॉर्म करताना, असर्शन वरून ओपिनियनला जाताना मी अप्रोप्रिएट एव्हिडन्स कसा चेक करायचा, मी काय बघायचं, जो इंटरनल एव्हिडन्स एक्सटर्नलची मॅच होतोय का, मग तो रिलेव्हंट आहे का आणि रिलायबल आहे का हे मला चेक करायचं होतं. आणि इव्हॅल्युएटिंग द असर्शन्स, बघा असर्शन चेक करताना त्याचे एव्हिडन्सेस मला कसे क्रॉस चेक करायचे होते. चॅप्टर नंबर 3 आणि 4 चा थोडासा कंबाईन तुम्हाला आन्सर इथं लिहायचं होतं. मेन्शन द टाइप्स ऑफ कंट्रोल इन अन ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट. कंट्रोल इन अन ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट, ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट 3 टाइप्स ऑफ कंट्रोल असतात. कोणते, मॅन्युअल कंट्रोल्स, IT कंट्रोल्स आणि ऍप्लिकेशन कंट्रोल्स, विच आर मॅन्युअल, बोथ मॅन्युअल अँड IT बेस, असे 3 टाइपचे कंट्रोल असतात. पुढे गेलोय मी, काय करायचे, मला हे 4 टाइप्स ऑफ कंट्रोल दिलेत, मला त्याचे एरियाज लिहायचे आहेत, कुठं कुठं आहेत. बघा ऍक्सेस सिक्युरिटी कंट्रोल्स, ऍक्सेस सिक्युरिटी कंट्रोल्स मध्ये मी काय करू शकतो, लॉगिन ID, पासवर्ड, ऑथोरायझेशन, हे ते सॉफ्टवेअर रिलेटेड ऑटोमेटेड कंट्रोल्स आहेत. सिक्वेन्स नंबर चेक्स, सिक्वेन्स नंबर चेक्स मध्ये सुद्धा मला काय बघायचे, एरियाज कोणते कोणते, सिक्वेन्स नंबर चेक्स. बघा 4 गोष्टी होत्या, डेटा सेंटर सिक्युरिटी, त्यामध्ये ह्याचे आन्सर्स मला दिलेले होते. डेटा सेंटर नेटवर्क ऑपरेशन्स मध्ये काय काय इम्प्लिमेंट करू शकतो आपण, डेटा सेंटर मध्ये डेटाबेस सिक्युरिटी, ऍक्सेस सिक्युरिटी, त्याच्यानंतर तुमचं डेटा बॅकअप होता, मेंडेटरी डेटा फील्ड, स्टार मार्क केलेले मेंडेटरी डेटा फील्ड्स असतात, ते डेटा फील्ड्स कसे क्रॉस चेक करणार होतो आपण, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट वाल्या चॅप्टर मध्ये दिलेल्या होत्या, त्या लिहिल्या असतात, तुम्हाला मार्क मिळाले असते. बघा त्यानंतर सी मध्ये काय झालंय, फायनल फाईल, ऑडिट फाईल असेंबल करत होता, बरोबर, आणि कम्प्लिशन मेमोरंडम तो तयार करत होता. ऑडिट डॉक्युमेंटेशनचा क्वेश्चन आहे, बरोबर. काय झालंय, ऑडिट रिपोर्ट ऑगस्ट 20 ला तुमचा इश्यू झालेला आहे, त्याच्या 60 डेज मध्ये, त्याच्यानंतरच्या 60 डेज मध्ये मला ती फाईल असेंबल करायची आहे. मिनिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ कम्प्लिशन मेमोरंडम. कम्प्लिशन मेमोरंडम काय असतं, कम्प्लिशन मेमोरंडम म्हणजे ऑडिट डॉक्युमेंटेशन समरी, म्हणजे फाईलच्या वरती कागद चिकटवतो आपण आणि त्याच्यावरती रिलेव्हंट पॉइंट्स जे महत्वाचे होते तेवढेच फक्त टाकतो, त्याला म्हणतो आपण ऑडिट कम्प्लिशन मेमोरंडम. बघा टीम मेंबर वाय कंप्लीट द असेंबली ऑफ फायनल ऑडिट फाईल अँड हँडेड इट ओव्हर टू CAP. वॉज टीम मेंबर वाय करेक्ट इन हिज अप्रोच. बघा कधी मार्च 2025 ला त्यांना फाईल असेंबल केली आहे, विच इज व्हेरी व्हेरी बॅड, कारण ते 60 डेज मध्ये मला फक्त करायचं होतं. मला फक्त एवढंच लिहायचं की कम्प्लिशन मेमोरंडम काय असतं, समरी, ऑडिट डॉक्युमेंटेशन समरी, आणि दुसरं म्हणजे फायनल फाईल 60 दिवसात असेंबल करायची होती, ती मी केली नाही आणि माझं चुकलेलं आहे. ओके, हा विषय होता आपला, बरोबर. चुकलेल्या 60 दिवसात असेंबल ती व्हायला पाहिजे होती. ओके, चला आता क्वेश्चन नंबर 2. एंगेजमेंट स्टँडर्ड मला सांगायचे होते. स्टँडर्ड ऑन ऑडिट एंगेजमेंट, स्टँडर्ड ऑन रिव्ह्यू एंगेजमेंट आणि स्टँडर्ड ऑन रिलेटेड सर्व्हिस SRS 3 मला लिहायचे होते. 3 मार्कासाठी 3 विषय संपला होता. 5 एक्झाम्पल्स ऑफ ऑपरेटिंग इव्हेंट्स कास्टिंग सिग्निफिकंट डाऊन टू एंटिटीज एबिलिटी टू कंटिन्यू ॲज गोइंग कन्सर्न. फालतू क्वेश्चन. बघा वर्किंग कॅपिटलचे पैसे फिक्स असेट मध्ये लावणे, फायनान्शियल ऑपरेटिंग कंटिन्युअस ऑपरेटिंग लॉसेस, लॉस ऑफ पोटेन्शियल कस्टमर किंवा लॉस ऑफ मेजर कस्टमर, हे असे 3-4 जे होते ऑपरेटिंग इंडिकेटर्स ऑफ एंटिटीज एबिलिटी टू कंटिन्यू ॲज गोइंग कन्सर्न, डाऊट आणणारे ऑपरेटिंग इंडिकेटर्स. एकदम फालतू दर्जाचा पेपर. TS Limited has raised funds by issuing fully convertible debentures para 3 clause number 10 कारो fully convertible debentures. बघा त्यात मला काय काय चेक करायचं होतं. बघा फंड त्याच पर्पजला युटिलाइज झालेत का, नसतील झाले तर डायव्हर्जन आणि नेचर अँड कॉज ऑफ डायव्हर्जन. ओके, एवढंच मला लिहायचं होतं 5 मार्कासाठी, 4 मार्कासाठी मला ते लिहायचं होतं, बाकी काही करायचं नव्हतं. बघा चुकीच्या पर्पजसाठी ते इंटेंडेड पर्पजला केलेले नाहीयेत. बघा तुमच्या प्रश्नातच उत्तर होतं, इंटेंडेड पर्पजसाठी नसेल केलं तर डेव्हिएशन आणि अमाऊंट ऑफ डेव्हिएशन मला लिहायची होती. 4 मार्क मी घरी घेऊन जाणार होतो.
बघा आतापर्यंत तर मी पैकीच्या पैकी मार्क पाडत आलेलो आहे. आता पुढं पुढं काय बघायचंय, व्हेरीफाय ऑल द सेल्स ॲक्युरेटली मेजर्ड एज पर ऍप्लिकेबल अकाउंटिंग स्टँडर्ड्स अँड करेक्टली जर्नलाइज, समराइज अँड पोस्टेड इन फायनान्शियल स्टेटमेंट, एक्सप्लेन द ऑडिट प्रोसिजर्स टू इन्शुअर द सेम. टॉपिक नंबर 5. बघा काही नाही करायचं मला, जो रेव्हेन्यू रेकॉर्ड केला सेल्स कसं चेक करतो आपण, सेल्स चेक करताना आपण काय करतो, प्रोडक्ट आलाय का बघतो, त्याचं तुम्हाला काय म्हणतो ऑर्डर आली का बघतो, ऑर्डरनुसार डिलिव्हरी नोट्स आहेत का बघतो, क्रॉस चेक झाल्यात का बघतो, त्याच्या रिसिट्स कस्टमरच्या आलेल्या कशा आल्यात बघतो, त्याच्याकडून कन्फर्मेशन देतो. या सगळ्या गोष्टी मला लिहायच्या होत्या. डायरेक्ट एकदम सोप्या दर्जाचा प्रश्न मला विचारला गेला होता. बघा की ऑडिट मॅटर्स मध्ये मला डायरेक्ट डेफिनेशन विचारलेली. की ऑडिट मॅटर्स म्हणजे काय, ऑडिटरच्या दृष्टीने ऑडिटमध्ये काय महत्वाचे मॅटर्स होते, दॅट आर की ऑडिट मॅटर्स SS701. लक्षात आले का? बघा फंडामेंटल कोणते होते, EOM, फंडामेंटल फॉर युजर्स अटेन्शन दॅट इज EOM, रिलेव्हंट दॅट इज OM, आणि ऑडिटरच्या दृष्टीने ऑडिट मधले महत्वाचे मॅटर्स की ऑडिट मॅटर्स होते. डिफाईन केलं मी, मला मार्क मिळाले होते. अँड हाऊ अन ऑडिटर विल डिटरमाइन की ऑडिट मॅटर्स कसे डिफाईन होतात, त्याचे 3 ते 4 पॉइंट्स आपल्याला होते. बघा निघालाच विषय. बघा आपल्या नोट्समध्ये, आपल्या दिव्य भव्य नोट्समध्ये हा सगळा विषय आपला क्लिअर झालेला होता की ऑडिट मॅटर्स. नाही तर परत म्हणाल सर एवढा बडबडतोय, मी जे शिकवलंय त्यातनंच बडबडतोय. बघा की ऑडिट मॅटर्स, डिटरमाइनिंग की ऑडिट मॅटर्स. बघा बाळांनो, हा एवढूसा पॉइंट आपल्याला आपल्या आयुष्यात विचारला गेला होता. बघा जिथं रॉम जास्त आहे तो की ऑडिट मॅटर, सिग्निफिकंट जजमेंट असेल तर की ऑडिट मॅटर, इफेक्ट ओपिनियन वरती इफेक्ट झाला तर की ऑडिट मॅटर. 3 मार्क्स संपला विषय. टॉस चिंगड्या बोले कू. चला पुढं आता जाऊयात आपण पुढं. काय झालं, अप्रोच झाला CA ला. वा आपल्याला अप्रोच झालाय कोण, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, नवीन क्लायंट मला मिळालाय, मी खुश झालोय. कंडक्ट द ऑडिट फॉर फायनान्शियल इयर 25. ओके. कंपनी रिक्वेस्ट CAS टू गिव्ह एक्सेप्टन्स फॉर ऑडिट सो दॅट ऑडिट कॅन बी कमेन्स्ड विदिन टाइम विथ रेफरन्स टू SA 210. इस्टॅब्लिश वेदर प्री कंडिशन्स आर प्रेझेंट. बाळांना प्री कंडिशन थर्ड क्लास काय आहे, मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्सेप्ट करत आहे का, सगळ्यात बेस्ट कोणती रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिपेरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनल कंट्रोल, आणि गिव्हिंग ऑडिटर इन्फॉर्मेशन, ऍक्सेस टू ऑल इन्फॉर्मेशन, रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, आणि ऍज अँड वेन डिमांडेड. बघा प्री कंडिशन्स ऑफ ऑडिट. सिंपल. आणि 2 पॉइंट्स होते ते सुद्धा आपल्याला लिहायचे होते बिफोर ऍक्सेप्टिंग ऑडिट. ओके. प्री कंडिशन्स आहेत का बघायचं, त्यानंतर एंगेजमेंट लेटर येतं, त्यानंतर ऍक्सेप्टन्स येतो, मग ऑडिट सुरू होतं. हे मी सांगितलेलं होतं. बघा क्वेश्चन नंबर 4. CA परी हे एक परी, आसमा से आ गिरी पापा की परी. ओके. चला पुढे. लार्ज नंबर ऑफ कस्टमर्स विच आर जनरली स्मॉल रिटेल शॉप ओनर होते. वा त्यांनी काय केलं, सन्ड्री डेटर चेक करताना पापा की परी काय म्हणली, रॉम असेस करायला लागली, लो असेस केली, आणि इंटरनल कंट्रोल इज ऑपरेटिंग इफेक्टिव्हली असं तिने असेस केलं. म्हणजे CA पापा की परी इज डिसाइडिंग टू रिलाय ऑन इंटरनल कंट्रोल्स. SA 505 एक्सटर्नल कन्फर्मेशन साठी विच टाइप ऑफ कन्फर्मेशन रिक्वेस्ट इज मोस्ट लाइकली टू बी युज्ड बाय CA परी इन दिस सिनारिओ. बघा जर आय एम इंटेंडिंग टू रिलाय ऑन इंटरनल कंट्रोल्स, I will consider positive confirmation request. बघा विचारतं कंडिशन नेसेसरी फॉर युजिंग सच अ कन्फर्मेशन रिक्वेस्ट इफेक्टिव्हली. बघा आता ह्यात कसं आहे तुम्हाला सांगू का, जर आय एम, बघा आता ह्यात कसं आहे, जर आय एम रिलाइंग ऑन कंट्रोल्स, आता तुम्हाला आपण जाऊयात आपण आपल्या ह्याच्यात कुठं होता, रिलाइंग ऑन इंटरनल कंट्रोल्स, SA 505 एक्सटर्नल कन्फर्मेशन किथे हे एक्सटर्नल कन्फर्मेशन किथे हे SA 505 एक्सटर्नल कन्फर्मेशन रिक्वेस्ट. बघा एक्सटर्नल कन्फर्मेशन रिक्वेस्ट बघा एक्सटर्नल कन्फर्मेशन रिक्वेस्ट मध्ये आपण बघा जेव्हा आपण
लो रॉम असेस करतो आणि कंट्रोल्स इफेक्टिव्ह आहेत असं असेस करतो, तेव्हा वी इश्यू निगेटिव्ह कन्फर्मेशन रिक्वेस्ट. आलं का लक्षात? सॉरी, निगेटिव्ह कन्फर्मेशन रिक्वेस्ट आपण इश्यू करणार होतो. आणि पॉप्युलेशन सुद्धा स्मॉल असेल तर लो एक्सेप्शन रेट आणि ऑडिटर इज नॉट अवेअर दॅट की कन्फर्मेशन पार्टी विल डिनाय द स्टेटमेंट. बघा, त्यामुळे मला निगेटिव्ह कन्फर्मेशन रिक्वेस्ट इथं मला लिहायची होती. सॉरी, निगेटिव्ह कन्फर्मेशन रिक्वेस्ट हे असं आन्सर होतं. निगेटिव्ह कन्फर्मेशन रिक्वेस्ट का? तर बघा, स्मॉल रिटेल शॉप आहे म्हणजे स्मॉल पॉप्युलेशन आहे, बरोबर. त्याच्यानंतर लार्ज नंबर ऑफ कन्झ्युमर्स म्हणजे हेट्रोजेनियस आहे. बघा, हेट्रोजेनियस पॉप्युलेशन आहे पण रिटेल स्मॉल आहे, बरोबर. आता व्हेरीफाईंग सन्ड्री डेटा सीए पर एसएसएस रॉम टू बी लो अँड इंटरनल कंट्रोल इफेक्टिव्हली. बघा, रॉम पण लो आहे, हेट्रोजेनियस पॉप्युलेशन आहे, स्मॉल शॉप आहे. स्मॉल शॉप असलं, लार्ज नंबर ऑफ कन्झ्युमर असले तरी सुद्धा काय विषय की मी कंट्रोल रिस्क लो असेस केली आहे, हा माझा मेन मुद्दा आहे. कंट्रोल रिस्क लो असेस केली असल्यामुळे मी निगेटिव्ह कन्फर्मेशन रिक्वेस्ट सुद्धा वापरू शकते. मी पापा की परी आहे. ओके, चला पुढं. मेसर्स एबीसी कंपनी काय होती? अपॉइंटेड होती, स्टॅट्युटरी ऑडिटर झाली होती, सीझन चार्टर्ड अकाउंटंट होता. वा सीए एक्स. बघा, परिवर आहे, खाली एक्स आहे. त्याच्यानंतर टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनिंग ओव्हरऑल क्वालिटी इन अकॉर्डन्स विथ एसए 220. ऍक्सेस ऑफ एंगेजमेंट पार्टनर टू अदर मेंबर्स ऑफ एंगेजमेंट टीम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओव्हरऑल क्वालिटी मॅनेजमेंट. बघा, मला काय करायचं होतं? मला माझ्या टीमला एज्युकेट करायचं होतं अबाउट क्वालिटी कंट्रोल पॉलिसीज अँड प्रोसिजर्स. मला तयार करायच्या होत्या, त्या प्रोसिजर्स मला कम्युनिकेट करायच्या होत्या. त्यानंतर थ्रेट्स टू इंडिपेंडन्स बघायचे होते, त्याच्यानंतर ते मिनिमाइज करायचे होते. टीम मेंबरला क्वालिटी एज्युकेशन द्यायचं होतं आणि जर टीम मेंबर ते कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर त्याला टीम मधून बाहेर काढायचं होतं. सिंपल. चला पुढं. अकाउंट्स पीक्यूआर लिमिटेडचे मी ऑडिट करत होतो. मेंबर ऑफ ऑडिट टीम वॉन्ट्स टू कॅरी आउट टेस्ट ऑफ कंट्रोल्स फॉर चेकिंग इफेक्टिव्हनेस ऑफ कंट्रोल ओव्हर सेल्स ऍज अ पार्ट ऑफ डेटर्स ऑडिट प्रोसिजर. स्टेट एनी 4 पॉइंट्स दॅट नीड टू बी कन्सिडर्ड इन रिस्पेक्ट ऑफ ट्रेड रिसिवेबल्स. बघा, चॅप्टर नंबर 5. ट्रेड रिसिवेबल चेक करताना आपण काय करणार आहे? चेक सेल्स इनवॉइस आहेत का, त्याला गुड्स डिलिव्हर ऍक्च्युअल झालेत का, त्याचे रिसिट्स कसे आलेले आहेत, त्यासाठी एक्सटर्नल कन्फर्मेशन आपण त्याच्याकडून घेणार आणि त्याच्यानंतर आलेले रिसिट्स हे त्या कन्झ्युमर अकाउंटच्या लेजरशी क्रॉस चेक करून क्लोजिंग बॅलन्स जुळतोय का हे बघणार आहे. 4 मार्क घेऊन मी पुढे गेलोय. जॉईंट ऑडिट. ओ माय गॉड, 1 2 3 शिकवल्यासारखं. चला, जॉईंट ऑडिट बेसिकली इम्प्लाइज पुलिंग टुगेदर द रिसोर्सेस. बघा, रिसोर्स काय केले? मी पूल केले, रिपोर्ट देऊन टाकला. बघा, in a given time period which may be difficult to accomplish acting individually, explain by saying 5 advantages of joint audit. joint responsibility असते, बरोबर आहे का. त्याच्यानंतर काय होतं? प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल एक्सपर्टीज मी वापरू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं? टाइम मॅनेजमेंट माझं व्यवस्थित होतं. अप्रोप्रिएट एरियाची रिस्पॉन्सिबिलिटी डिवाइड होते आणि येणारा जे डिसिजन असतं, येणारा जे ओपिनियन असतं ते सगळ्यांनी मिळून डिस्कस केले असतं, त्यामुळे ते इफेक्टिव्ह ओपिनियन असतं. जॉईंट ऑडिट प्लॅन सुद्धा तयार होतो. 5 मार्क मी घेऊन गेलो, मला मार्क मिळाले, मी एक्झाम्शन स्कोर केलेलं आहे. मॅनेजमेंट ऑफ सनशाईन लिमिटेड. माय गॉड, प्रोव्हाइड्स ऑडिटर विथ WR रिगार्डिंग इट्स रिस्पॉन्सिबिलिटी. In addition, auditor may request other WR about financial statement. Mention such other representations which may supplement but do not form part of WR related to management responsibility regarding preparation of financial statements. बाळांनो, हा एक क्वेश्चन होता जो जबरदस्त क्वेश्चन होता. नॉर्मल WR पहिलं काय घेतो आपण मॅनेजमेंट कडनं त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीचं, ते सोडून आपण कुठल्या कुठल्या गोष्टी WR घेतो आता आपल्याला आठवावं लागेल का, कारण हे प्रत्येक एसे मध्ये कुठं ना कुठेतरी WR दिलेला आहे. हा क्वेश्चन असा आहे की त्यांनी तुम्हाला विचारलंय की WR एसे 580 रिटर्न रिप्रेझेंटेशन ह्या एसे मध्ये दिलेलं सोडून बाकी कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला WR मागता येतं. मी इथं बसून सांगू शकतो तुम्हाला कुठं कुठं WR मागता येतं. सगळ्यात पहिल्यांदा होतं WR कुठं घ्यायचं होतं आपल्याला, गोईंग कन्सर्न मध्ये WR घ्यायचं होतं, बरोबर का, की मॅनेजमेंटने असेसमेंट केली आहे असेल तर ते WR घ्यायचं होतं. त्यानंतर सबसिक्वेंट इव्हेंट्स मध्ये आपल्याला WR घ्यायचं होतं की मॅनेजमेंटनी अप्रोप्रिएट इव्हेंट्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि ते विचार डेल्ट विथ प्रॉपरली, बरोबर का. 2 गोष्टी तर मी तुम्हाला अशा सांगितल्या. बाकी कुठं कुठं असू शकतं, बाकी कुठं कुठं WR असू शकतं, जिथं जिथे नेसेसरी आहे हा तर एक पॉईंट आहेच आपला. त्याच्यानंतर कुठं WR असू शकतं बघा, WR आपण इथं पण इन हाऊस लिगल काउन्सिल कडनं सुद्धा आपण WR घेऊ शकतो एसे 501 मध्ये स्पेशल आयटम्स मध्ये, बघा ते पण होतं. अजून कुठं घेऊ शकत होतो, बघा हा बरोबर, अजून एका ठिकाणी घेऊ शकत होतो की मॅनेजमेंट टीम एक आहे बघा एसे 500 मध्ये. आता ते फार डीप मध्ये की ऑडिटर जो एक्सपर्ट आहे
त्या ऑडिटरच्या एक्सपोर्टवरती काही कोवर्शन वगैरे झालं नाही ना या ठिकाणचं पण आपण WR घेऊ शकतो. व्हेरेवर नेसेसरी असं 3-4 ठिकाणी WR आपण घेऊ शकतो. हे लिहायचं होतं आणि मला मार्क्स मिळणार होते. बघा डीपी कॅल्क्युलेट करायची होती एकदम फालतू. डीपी ला काय करत होतो, स्टॉक मधनं स्टॉकचं मार्जिन लेस करायचं, डेटर्स मधनं डेटर्सचं मार्जिन लेस करायचं. पण डेटर्स मध्ये मला काय होतं, 3 मंथ पेक्षा जास्त डेटर्स मला कन्सिडर करायचे नव्हते. म्हणजे मी डीपी कशी कॅल्क्युलेट करणार होतो, स्टॉकची व्हॅल्यू, स्टॉक किती आहे 50,000 बरोबर. त्यातनं क्रेडिटर्सची व्हॅल्यू मी लेस करणार 15,000. म्हणजे मला काय मिळणार, पेड अप व्हॅल्यू मिळणार का स्टॉकची, मला पेड अप व्हॅल्यू मिळाली. स्टॉकची पेड अप व्हॅल्यू मिळाली. त्यातनं मी टाकलं मार्जिन, स्टॉक कितीचं 20% मार्जिन केलं 7,000. ओके, आला माझा 28,000 बरोबर. आता मी घुसलो डेटर कडं. डेटर मधनं मी लेस केले इनएलिजिबल का लेस केले, कारण ओल्डर दॅन 3 मंथ्स आर इनएलिजिबल. किती आहेत 5,000. 45,000ची माझी डेटर होते, त्यातनं 5,000 मी घालवले, आले 40,000. आणि ह्यातनं मी या डेटरचं मार्जिन काढलं. मार्जिन किती होतं, मार्जिनला 50% मार्जिन होतं डेटर्सला, म्हणजे 20,000 आलं माझं 20,000 बाहेर. आणि ड्रॉइंग पॉवर होती, डीपी माझी होती 48,000. ओके, आता ड्रॉइंग पॉवर आहे 48,000, सँक्शन लिमिट आहे 45,000 इज ओके बरोबर आहे का. व्हेरी गुड. मी काय सांगितलेलं, सँक्शन लिमिट की मिनिमम सँक्शन लिमिट एवढी तरी तुमची ड्रॉइंग पॉवर पाहिजे. इथं ड्रॉइंग पॉवर चांगली आहे माझी. ओके, व्हेरी गुड, बेस्ट. आता लास्ट क्वेश्चनला मी पोहोचलो. हा आहे क्वेश्चन जो की इनेफो अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट स्टॅट्युटरी ऑडिटर होते. वा मस्त. मटेरियल कंपोनेंट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट प्लॅन्स टू अटेंड द फिजिकल इन्व्हेंटरी काउंटिंग. फिजिकल इन्व्हेंटरी काउंटिंग करताना मला काय बघायचं आहे, टाइम पिरियड बघायचा आहे, त्याच्यानंतर नेचर ऑफ इन्व्हेंटरी बघायचं आहे मला, बरोबर आहे का, मटेरियल आहे का नाही ते बघायचं आहे, बरोबर आहे का, माझ्या टीमचा एक्सपर्टीज वगैरे बघायचं आहे. बाळांनो नका आता मला सारखं उघडायला लावू. हे बघा 501 कुठं गेला 501 आहे बघा. प्लॅनिंग अटेंडन्स ऍट फिजिकल इन्व्हेंटरी काउंटिंग, हा माझा होता बरोबर आहे का. हे बघा प्लॅनिंग देअर अटेंडन्स ऍट फिजिकल इन्व्हेंटरी काउंटिंग. मला सटासट आठवते कारण नोट्स माझ्या डोक्यात छापल्या गेल्या होत्या. बघा नेचर ऑफ इन्व्हेंटरी बघायची मला, त्याच्यानंतर रॉम बघायचे, WIP ची स्टेज बघायची, टायमिंग बघायचंय मला. बघा मी 2 पॉईंट असे सांगितले होते तुम्हाला, लोकेशन बघायचं होतं आणि ऑडिटरचा एक्सपर्ट लागणार आहे का, क्वालिटी टीम लागणार आहे का, मला बघायचं होतं. ओके चला, इतका सोपा पेपर होता. त्याच्यानंतर Chartered accountants have been appointed as multiplex. Oh my God, one of the team member is of the view that internal control mechanism should also be verified. Can you guide the team about areas will be covered verifying internal control? सोपं आहे. सिनेमा मल्टीप्लेक्स काय चेक करणार, तिकीट सेल्स बघणार आपण, जर त्याला रेस्टॉरंट असेल तर ते बघणार, त्याच्या रिसिट्स कॅश मध्ये आल्यात का बघणार, कशा आल्यात का बघणार, या सगळ्याच गोष्टी होत्या माझ्या चॅप्टर नंबर 9चा. हा सिनेमाचा ऑडिट ऑफ सिनेमाचे पॉइंट्स मला इथे लिहायचे होते. पुढं reporting objectives of engagement as to plan the timing of different procedures and also nature of communications while establishing audit strategy. Establishment of audit strategy चे 5 पॉइंट मला लिहायचे होते. रिपोर्टिंग ऑब्जेक्टिव्ह मध्ये मला चेक करायचे होते 4 पॉइंट. आपण बघूयात. आज मी क्रॉस चेक, आज मी खुश आहे, आज मी क्रॉस चेक करूनच दाखवणार, आज सुट्टी नाही देणार. हेच होतं का, बरोबर आहे. Establishing audit strategy मध्ये रिपोर्टिंग ऑब्जेक्टिव्स, ascertaining the रिपोर्टिंग ऑब्जेक्टिव्स. बघा सटासट आपल्याला आठवत आहे सगळं. हे बघा एंटिटीचं टाइम टेबल फॉर रिपोर्टिंग, ऑर्गनायझेशनची मीटिंग व्यवस्थित होते का मॅनेजमेंट सोबत डिस्कस करायचं, एक्सपेक्टेड टाइप ऑफ रिपोर्ट, त्यानंतर कम्युनिकेशन डिस्कस करायचं, आणि NTE ऑफ नेचर अँड टायमिंग ऑफ तुमचं कम्युनिकेशन, की मी कधी कम्युनिकेट करायचंय ते मला बघायचं होतं. हे 5 पॉइंट होते. बघा क्रॉस चेक पण झालं आपलं. आणि आता आपण लास्ट क्वेश्चन कडे जात आहोत. An auditor of Star Limited
वा वा. कंपनी कवर्ड अंडर सेक्शन 135 CSR मध्ये काय डिस्क्लोजर रिगार्डिंग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट इज मेड ऍडिशनल इन्फॉर्मेशन फ्रॉम नोट्स ऑफ अकाउंट एनी फॉर सच मॅटर्स. बघा चॅप्टर नंबर 5 मध्ये CSR आपल्याला होता. चॅप्टर नंबर 5 मध्ये एक्सपेंडिचर मध्ये CSR चे डिस्क्लोजर्स काय होते बाळांनो? CSR च्या डिस्क्लोजर्स मध्ये मला होतं की कुठल्या फंड्सला आपण डिस्क्लोज करतो त्यातले अनयुटिलाइज फंड्स किती आहेत, विदिन 6 मंथ्स ट्रान्सफर केलेले, बियॉन्ड 6 मंथ्स ट्रान्सफर केलेले. बेसिकली हे होते डिस्क्लोजर्स आणि त्याच्या रिलेटेड बाकी प्रोव्हिजन्स होत्या त्या चॅप्टर नंबर 5 मधल्या मला लिहायच्या होत्या. असा हा ओव्हरऑल पेपर होता बाळांनो. या पेपरमध्ये फक्त आणि फक्त 2 क्वेश्चन ट्रिकी होते. कोणते? एक तो एक्सटर्नल कन्फर्मेशन वाला, पॉझिटिव्ह वापरणार का निगेटिव्ह वापरणार, तो एक होता. कुठे गेला? कुठे गेला? हा इथं गेला. हे बघा, हा जो परिवाला होता पापा की परिवाला क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता आणि WR आपण कुठं कुठं वापरतो तेवढाच क्वेश्चन ट्रिकी होता. बाकी पेपर माझ्या दृष्टीने एकदम साधा, सरळ आणि सोपा पेपर होता. जर तुमची ऍव्हरेज जरी तयारी झाली असेल आणि तुम्हाला पेपर ऍव्हरेज जरी गेला असेल तरी घाबरू नका, हा पेपर बऱ्यापैकी सोपा होता. ओके, असा हा होता पेपरचा अनालिसिस. माझ्या दृष्टीने हा पेपर होता बऱ्यापैकी इझी. तुमच्या दृष्टीने हा पेपर काय होता मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. ओके, आता बाकीच्या राहिलेल्या उरलेल्या आपल्या जो काही FMSNचा पेपर आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा उरलेली एक्झाम ही खूप चांगली जावो आणि त्याच्यानंतरची सुट्टी त्याच्याही पेक्षा चांगली जावो अशी मी प्रार्थना करतो. आणि द CA प्रोफेसर इज सायनिंग ऑफ. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये काही नवीन गोष्टी घेऊन, काही चांगल्या आणि एक्साइटिंग गोष्टी घेऊन. ओके, जर तुमचा पेपर चांगला गेला असेल तर खुश होण्याची गरज नाहीये, कारण हा फार सोपा पेपर होता. पुढच्या पेपरची तयारी आपल्याला जोरात करायला पाहिजे. आणि जर तुमचा पेपर खराब गेला असेल तरीही काळजी करायची कारण नाहीये. आपल्या हातातून अजून वेळ गेलेली नाही. लास्ट पेपर आहे, आपल्याला आपलं मार्जिन कव्हर करायला. ओके, डरने का नाही, हारने का नाही. द CA प्रोफेसर सायनिंग ऑफ. बाय बाय.